कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवाने मला समजून सांगितलं, मला गॅरेजवर नेलं। ती बोलली तू एकदा माझ्यासोबत गॅरेजवर चल, तुला पटलं तर हा, नाहीतर तुला हवं ते कर, मी नाही अडवणार। मग मी तिथं गॅरेजवर गेलो। तिथं मला अप्पर, टिप्पर, सायलेन्सर, बॅटरी सगळेजण भेटले आणि मी तिथं रमायला लागलो। या सगळ्यांसोबत माझी चांगली मैत्री झाली। असं तुला एक सांगू, त्या दिवशी जर मला शिवा इथं भेटली नसती ना, तर आज हा स्टेपनी पण नसता। शिवा, शिवा तू मेरे लिए खुदा जैसी। शिवा, स्टेफनी, तुझे पता नहीं तू क्या चीज है, पर हमें पता है। शिवा, मग बाकीचे कसे भेटले तुला? आईचा मार वाचवायला ना मी शिवाच्या गॅरेजवर जाऊन लपवायचो। तिकडे आई जेव्हा शोधत यायची ना, शिवा काहीच बोलायची नाही तिला, आणि हळूहळू आमची पण मैत्री घट्ट झाली। आमची तर शाळा सुटलेली, मग काय आम्ही फिरायचो नुसतं। पैसा नाही, काय नाही। कामाची खूप गरज होती आम्हाला, आयुष्यात काय करायचं माहित नव्हतं। मग शिवाच्याच आईने शिवाला कुठून तरी सांगितलं की वस्तीत 2 रिकाम टेकडी पोर आहेत। मग काय, शिवा आम्हाला शोधत तिकडे आली। त्याने काम दिलं, पैसा दिला, आयुष्यात काहीतरी करू शकतो आपण याबद्दल आम्हाला समजावून सांगितलं। मग शिवा आमची मैत्रीण झाली। माझा तर खूप मोठा ऍक्सिडेंट झाला होता, तेव्हा फक्त शिवाने मला वाचवलं होतं आणि हॉस्पिटलमध्ये नेलं होतं। आणि आजपर्यंत तिने मला त्याचे पैसे कधीच मागितले नाही। अरे पैसे काय रे, ते आज आहेत उद्या नाही, पण तुमच्यासारखे सगळे मित्र मला भेटले, ह्याहून जास्त माझ्यासाठी काही नाही खरंच। शिवा, तू बोलतेस ते एकदम करेक्ट आहे। तू धरलेला हात कधीच सोडत नाही। ए बस झालं, काय सेंटी होताय सगळे, चला केक कापूया आता। एवढा छान केक आणलाय तुम्ही भाई लोग, क्या बात है। अरे वाह, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।